अंगणवाडी ताई, अंगणवाडी मदतनीस ताई यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आता अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे। अंगणवाडी ताईंना अनेक समस्या निर्माण होतात। अंगणवाडी ताईंना वेळेवर पगार मिळत नाही, मानधन मिळत नाही, तसेच फेब्रुवारी महिन्यापासून मानधन मिळालेले नाही। तर या ठिकाणी अनेक समस्या आहेत। पोषण ट्रॅकरमध्ये समस्या आहेत। लाडकी बहीण योजने संदर्भातले जे मानधन मिळणार होते, जो प्रोत्साहन भत्ता मिळणार होता, तो सुद्धा मिळालेला नाही। तसेच ग्रॅज्युटी पेन्शन याबाबत सुद्धा अनेक समस्या आहेत। अशा सर्व समस्यांसाठी आदित्यताई तटकरे यांच्याकडे गेले असता त्यांनी याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे। त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितले आहे। मंत्रालय येथे बैठकीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तसेच संयुक्त संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आयुक्त कैलास पगारे सिंग यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम 100% प्रामाणिक व समर्पित असल्याचे नमूद करत प्रोत्साहन भत्त्यासंदर्भात तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून या संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। ग्रॅज्युटी पेन्शन यासारख्या मुद्द्यांवर अभ्यासाअंती निर्णय घेण्यात येईल असेही स्पष्ट केले। पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत माहिती नियमितपणे अपडेट केल्यास काम अधिक प्रभावी होईल। तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येईल। शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत आहे असे सांगितले। बैठकीत प्रोत्साहन भत्ता सरसकट मानधनात वर्ग करणे, ग्रॅज्युटी व पेन्शन, आजारपणाच्या काळात भरपकारी रजा, अंगणवाडी केंद्रात दरमहा THR कोटा देणे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील फॉर्म भरल्यानंतर प्रोत्साहन भत्ता, मदतनीस ते सेविका पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचे व मिनी अंगणवाडी सेविकांचे वयोमर्यादा, तसेच योजनांच्या कामासाठी सर्वत्र मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून देणे, पूरक पोषण आहारांचा दर्जा सुधारणे मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झालेली आहे। आता अंगणवाडी सेविकांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरच पूर्ण होतील अशी सकारात्मकता या ठिकाणी दाखवलेली आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंसाठी ही आनंदाची बातमी आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस ताईंपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।